नेक्स्ट एक्झाम्पल याचा पण पुन्हा काय करायचं आपल्याला एक्सपोनेन्शियल फाइंड आउट करायचं आहे. हे मॅट्रिक्स आहे 5 - 6 - 3 - 4. ओके. आता इथे एवढं स्ट्रेट फॉरवर्ड नाहीये, त्यामुळे इथे आपल्याला काय करावं लागेल, ते आयगेन व्हॅल्यूज आणि आयगेन वेक्टर्स फाइंड आउट करायचे. प्रोसेस लक्षात द्या. मग आता आपल्याला आयगेन व्हॅल्यूज पाहिजे. मग आपण कन्सिडर करणार डिटर्मिनंट ऑफ लॅम्बडा आय मायनस ए इज इक्वल टू 0. लॅम्बडा -5 plus 6 minus 3 lambda plus 4. Determinant is equal to 0. Okay. Product give the lambda -5 and lambda plus 4. Lambda square -5 plus 4 is -1. म्हणजे -1 times lambda. -5 into plus 4 is 20. Negative 2. त्याच्यानंतर -3 into 6 minus plus 18. काय झालं आता हे lambda square minus lambda minus 2 is equal to 0. आता याचं फॅक्टरायझेशन काय करतात बघा, ऍडिशन -1 आणि प्रॉडक्ट -2 याप्रमाणे. मग इथं लॅम्बडा -1 लॅम्बडा +1 लॅम्बडा -2. ओके. लॅम्बडा -2 आणि लॅम्बडा +1. -2 into 1 -2 -2 plus 1 मायनस. आता या दोघांचा प्रॉडक्ट 0, म्हणजे दोघांमधून ऍटलिस्ट एक तरी असला पाहिजे 0. याच्यावर व्हॅल्यू येतात लॅम्बडाची 2 आणि -1 आर आयगेन व्हॅल्यूज ऑफ ए. पुढचा पार्ट आता इथं पुन्हा त्यांच्या करस्पॉन्डिंग आयगेन व्हेक्टर्स फाइंड आउट करायचे. नाव कन्सिडर लॅम्बडा आय मायनस ए इंटू एक्स इज इक्वल टू 0. ओके. लॅम्बडा आय मायनस ए ऑलरेडी वरती लिहिलेला आहे आपण डिटर्मिनंट मध्ये, तो लिहून घेऊ. आणि याच्यात लॅम्बडाची व्हॅल्यू आपण एकदा +2 आणि एकदा -1. मग आता आपण लॅम्बडाची व्हॅल्यू फर्स्ट व्हॅल्यू घेऊ, लॅम्बडा इक्वल टू 2 और लॅम्बडा इक्वल टू 3. ओके. मॅट्रिक्स कशात रेड्यूस होतोय 2 - 5 -3 6 -3 लॅम्बडा म्हणजे 2 + 4 6. तर इथं जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला दोन्ही सेम इक्वेशन्स भेटतील बरोबर. -3 into x plus 6y is equal to 0. सेम सेकंड इक्वेशन पण सेम भेटेल. -3 ने डिवाइड करून द्या, म्हणजे x - 2y इक्वल टू 0. मग आता इथं 1 इक्वेशन 2 व्हेरिएबल्स, म्हणून एकाला आपण व्हॅल्यू असाइन x ला किंवा y ला असाइन करायची, कोणालाही केली तरी चालेल. मग आपण इथं y ला असाइन करू. साइन y इज इक्वल टू r बिलॉंग्स टू r इज अ रिअल नंबर. मग y ची व्हॅल्यू जर r असेल तर इक्वेशन होईल x - 2r इज इक्वल टू 0. याच्यावरनं x इज इक्वल टू 2r. मग आपला जो आयगेन वेक्टर आहे तो लिहू आपण x y y चा r r कॉमन टू 1 r आयगेन वेक्टर्स ऑफ 3. एखाद्याला आयगेन वेक्टर हा झाला आपला पहिला आयगेन वेक्टर. आता फॉर लॅम्बडा इक्वल टू -1 जो दुसरा आयगेन वेक्टर आहे तो लिहूया. फॉर लॅम्बडा इक्वल टू -1. आता हे जे इक्वेशन लागेल त्याला 1 देऊन द्या, मेन्शन करून द्यायचं बाय 1 फर्स्ट यूज करतात.
पुढे आता लॅमडा इक्वल टू -1 -5 -6 +6 -3 -1 +4 एक्स वाय इक्वल टू 0. इथं पण पुन्हा आपल्याला दोन्ही इक्वेशन सेमच भेटतील बघ. -6x +6y इक्वल टू 0. फर्स्ट इक्वेशन. दूसरा इक्वेशन -3x +3y इक्वल टू 0. पहिल्या इक्वेशनला -6 ने डिवाइड करा, इक्वेशन कन्वर्ट होईल x - y इक्वल टू 0. सिमिलरली सेकंड इक्वेशनला पहा, -3 ने डिवाइड करा, ते पण सेम इक्वेशन भेटेल आपल्याला. म्हणजे थोडक्यात आपल्याला एकच इक्वेशन आहे, दोन अननोन्स आहेत. म्हणून काय करू आपण आता, एकाला व्हॅल्यू असाइन करू, y ला t असाइन करू. t असाइन केल्यामुळे इक्वेशन काय होईल, x - t इज इक्वल टू 0. मी नेक्स्ट पेजवर जातो. x - t इज इक्वल टू 0. x - t इज इक्वल टू 0. याच्यावर x इज इक्वल टू t. आपला जो आयगन वेक्टर आहे तो लिहू. x ची व्हॅल्यू आली आपली t, y ची व्हॅल्यू काय होती t. दोघांची व्हॅल्यू t कॉमन घ्या. 1 1 हे काय झाले, हा आयगन वेक्टर्स ऑफ ए. फॉर लॅम्बडा इक्वल टू -1. मग पहिला आयगन वेक्टर होता आपला 2 1 आणि हा दुसरा आयगन वेक्टर होता 1 1. आता याच्यावर ना, आता थोडक्यात इथं काय करतो आपण, आयगन व्हॅल्यू आणि आयगन वेक्टर का फाइंड आउट करतो. तर इथं काय करायचं, जो आपण डायगोनलाइज करण्यासाठी मॅट्रिक्स असतो ना, त्याचा यूज करायचा असतो. काय करायचं असतं इथं, जो आपण डायगोनलाइज करायला मॅट्रिक्स यूज करायचा, तो फाइंड आउट करायचा आपल्याला थोडक्यात आधी. ओके. आणि त्याचा यूज करून आपल्याला मग ते एक्सपोनेन्शियल कसं फाइंड आउट करायचं ते बघतोय. म्हणून आपण हे सगळं करतो. आपला जो डायगोनलाइजचा नाही, तो कशाचा होता आपला, कॅनोनिकल फॉर्म मध्ये रिड्यूस करण्याचा. डायगोनलाइज नाही तर कॅनोनिकल फॉर्म मध्ये रिड्यूस करण्याचा मॅट्रिक्स लिहायचा. पहिला आयगन वेक्टर होता आपला 2 1. दुसरा आयगन वेक्टर आहे 1 1. ओके. हा झाला आपला टी. मग आता आपला देअरफॉर टी इनवर्स ए इंटू टी, हा जो मॅट्रिक्स आहे, हा मॅट्रिक्स काय येणार आहे बरं, जेव्हा आपल्या आयगन व्हॅल्यूज रिअल आणि डिस्टिंक्ट असतात तेव्हा त्याचा कॅनोनिकल फॉर्म काय असतो, तो डायगोनल मॅट्रिक्स येत असतो. ओके. आणि डायगोनल एंट्रीज काय असतात, तर आयगन व्हॅल्यूज. ओके. डायगोनल एंट्रीज काय असतात आपल्या, आयगन व्हॅल्यूज. ओके. म्हणजे 2 -1 आणि बाकी हा डायगोनल मॅट्रिक्स असतो. जे टी इनवर्स एटी हा प्रोडक्ट जर फाइंड आउट केला तो आ येतो. ओके. आणि याला डिनोट करून देऊ आपण डी. याला कशाने डिनोट करू आपण, डी. त्याच्यानंतर पुढे आता याच्यावरनं काय भेटतं बघा आपल्याला, आता टी इनवर्स एटी इज इक्वल टू डी भेटते. मग त्याच्यावरनं डी काय भेटेल, ठीक आहे. आता समजा आपल्याला याच्यावरनं म्हणजे फक्त इथं टी इनवर्स कॅन्सल करायचं, तर काय करायचं आपण, टी ने प्री मल्टिप्लाय करू. टी इनवर्स कॅन्सल करायचं असं, आणि हा टी कॅन्सल करायचा आहे, ते टी इनवर्स ने पोस्ट मल्टिप्लाय करा. ओके. मग सेम दोन्ही साईडला बघा, टी डी टी इनवर्स. ओके. त्याच्यानंतर आता इकडे टी इंटू टी इनवर्स आयडेंटिटी. ओके. आय इंटू ए इंटू आय इज इक्वल टू टी डी. या पहिला एक्झाम्पल आहे म्हणून करतोय, नेक्स्ट याच्यात करणार नाही. देअरफॉर ए काय आला आपला, टी डी टी इनवर्स. थोडक्यात आता आपल्याला हा ए भेटला आपल्याला. ओके. ए काय आला म्हणजे थोडक्यात टी इंटू डी इंटू टी इनवर्स. त्याच्यातला ए मॅट्रिक्स आहे आपल्याकडे ऑलरेडी. ओके. ए मॅट्रिक्स आहे, टी मॅट्रिक्स आहे, डी मॅट्रिक्स आहे, पण टी इनवर्स मॅट्रिक्स आहे का, तर तो नाहीये. म्हणून काय करू आपण आता, तो टी इनवर्स फाइंड आउट करू. आता टी इनवर्स फाइंड आउट करायचा, याचा यूज करू. मग त्यासाठी काय करायचं आता, को फॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करू आपण. को फॅक्टर मॅट्रिक्स ऑफ
टी. तो को फॅक्टर फॅक्टर मॅट्रिक्स ऑफ टी काय येतो बघा. तर को फॅक्टर करण्यासाठी काय करायचं आता बघा. टू हा आहे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम. ओके, मग फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम निग्लेक्ट करा. कोणता एलिमेंट राहतो तो लिहायचा, वन. सिमिलरली इथं टी मध्ये वन ला निग्लेक्ट करा. वन ज्या फर्स्ट रो मध्ये आणि सेकंड कॉलम मध्ये त्याला निग्लेक्ट करा. ओके, म्हणजे हा वन एलिमेंट. त्याच्यानंतर वन हा सेकंड रो मध्ये आणि फर्स्ट कॉलम मध्ये त्याला निग्लेक्ट करा. कोणता एलिमेंट राहतोय, वन. ओके, म्हणजे राहिलेला एलिमेंट लिहायचा. त्याच्यानंतर पुढं हा वन च्या जागेवर वन कोणत्या याच्यात आहे, सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये, म्हणजे तिथं काही. ओके, हा झाला फक्त ऍक्च्युली हा मायनर मॅट्रिक्स झाला, मॅट्रिक्स ऑफ मायनस. आता याच्या को फॅक्टर मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी काय करायचं, जे डायगोनल एलिमेंट आहे ना त्यांचं साइन चेंज करायचं नसतं. ओके, हा वन जो आहे पहिला वन, तो डायगोनल एलिमेंट साइन चेंज नाही करायचं, त्याच्यानंतरच्या एलिमेंटचं साइन चेंज करायचं. त्याच्यानंतर टू डायगोनल आहे, त्याच्या आधीचा एलिमेंट डायगोनल नाही, त्याला त्याचं साइन चेंज करायचं. ओके, मग हा झाला आपला को फॅक्टर मॅट्रिक्स. ओके, मग आता याचा ऍडजॉइंट. ओके, काय करायचं आता पुढं, ऍडजॉइंट ऑफ टी. आता टी चा ऍडजॉइंट करायचा म्हणजे याचा ट्रान्सपोज घ्यायचा. को फॅक्टर्स मॅट्रिक्स जो आहे त्याचा काय घ्यायचा, ट्रान्सपोज घ्यायचा. म्हणजे वन मायनस वन मायनस वन टू. ओके, हा काय झाला मग आपला वन मायनस वन मायनस वन टू. ओके, हा झाला त्याचा ऍडजॉइंट ऑफ टी. आणि अजून आपल्याला लागेल डिटर्मिनंट ऑफ टी पण लागेल. डिटर्मिनंट ऑफ टी म्हणजे आपल्याला त्या टी इनवर्सचा फॉर्म्युला यूज करून टी इनवर्स काढतो. मग डिटर्मिनंट ऑफ टी जर पाहिला आपण, टू इंटू वन टू. ओके, मायनस वन इंटू वन. ओके, डिटर्मिनंट ऑफ टी येतोय वन. म्हणजेच मग थोडक्यात आपला टी इनवर्स काय येतोय, वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ टी. म्हणजेच काय आला, वन डिटर्मिनंट एची ए नाही, सॉरी डिटर्मिनंट ऑफ टी आहे ना, ए नाही. कोणाचा इन्व्हर्स फाइंड आउट करूया आपण, टीचा. ओके, मग आता इथं वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ टी ची व्हॅल्यू आहे वन. ओके, ऍडजॉइंट ऑफ टी तो इथं आहे वन मायनस वन प्लस टू. हा झाला टी इनवर्स. आता काय करायचं आपल्याला, ते एक रिझल्ट आहे त्या रिझल्टचा यूज करायचा. नाव तो रिझल्ट असा आहे, वी यूज तो रिझल्ट लिहूया आपण आता. इफ बी इज इक्वल टू टी इनवर्स ए टी, then okay, exponential of b. नेक्स्ट लाईन वरच घेतो मी, तिथे येत नाही. आता इथं डी यूज केलेला आहे, मग डी चा बीज यूज करू. इफ ए इज इक्वल टू पी टी टी इनवर्स, then exponential of a is equal to p exponential of d t इनवर्स. ओके, या रिझल्टचा यूज करायचा आहे आपल्याला आता. काय फाइंड आउट करण्यासाठी, एक्सपोनेन्शियल ऑफ ए. कारण आपल्याला ओरिजिनल ऍक्च्युअली एक्झाम्पल काय होतं आपल्याला, की त्याचा एक्सपोनेन्शियल फाइंड आउट करायचा होता आपला ए मॅट्रिक्स. ओके, ए मॅट्रिक्स होता आपला, ठीक आहे, जो आहे तो. मग आता आपण या रिझल्टचा यूज करू. आता आपण एक्सपोनेन्शियल ऑफ ए फाइंड आउट करू. आता इथं काय होईल, एक्सपोनेन्शियल ऑफ ए कोणासोबत इक्वल आहे, तर टी डी टी इनवर्स सोबत. ओके, म्हणजे काय केलं आपण, ए ची व्हॅल्यू पुट करून दिली. ई लिहिलंय मी तिथं फक्त ई एक्स पी करावं लागेल. एक्स पी ऑफ टी 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 इनवर्स.
त्याच्यानंतर आता काय करायचं, हा रिझल्ट यूज करायचा. त्याच्यावर काय भेटेल आपल्याला, टी एक्सपी ऑफ डी आणि टी मिनिट्स. मग आता आपला जो डी मॅट्रिक्स आहे, आता पहिले करू आपण टी मॅट्रिक्स लिहून घेऊ. टी मॅट्रिक्स काय आहे आपला, टी मॅट्रिक्स आहे 2 1 1 1. ओके. आता डी मॅट्रिक्स काय बघा आपला, हा डी मॅट्रिक्स आहे, तो डायगोनल मॅट्रिक्स आहे. मग त्याचा एक्सपोनेन्शियल टाइप इझिली काढता येतो आपल्याला, म्हणजे ई स्क्वेअर 0 0 आणि इथं ई इनवर्स. ई इनवर्सच होता तिथं, ई इनवर्स. ओके. हा झाला मॅट्रिक्स. आता पुढचं काम काय आहे, अजून एक गोष्ट टी इनवर्स राहिला, 1 -1 -1 2. आता हा प्रॉडक्ट घ्यायचा आपल्याला, पुढची स्टेप. पहिल्या दोघं मॅट्रिक्सचा घेऊ आपण, 2 इंटू ई स्क्वेअर 2 ई स्क्वेअर. ओके. 1 इंटू 0, नंतर 2 इंटू 0 1 इंटू ई इनवर्स, म्हणजे ई इनवर्स. 1 इंटू ई स्क्वेअर 1 इंटू 0. ओके. 1 इंटू 0 आणि 1 इंटू ई इनवर्स. हा काय झाला, पहिल्या दोन मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट. 1 -1 -1 2. पुढे आता या दोघांचं प्रॉडक्ट घ्या. 2 ई स्क्वेअर इंटू 1 2 ई स्क्वेअर ई इनवर्स इंटू -1 म्हणजे मायनस ई इनवर्स. हा झाला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मधला. आता फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम, ट्वाइस ई स्क्वेअर इंटू -1 तो येईल मायनस ट्वाइस ई स्क्वेअर. ओके. त्याच्यानंतर ई इनवर्स इंटू 2 2 ई इनवर्स. पुढं ई स्क्वेअर इंटू 1 ई स्क्वेअर ई इनवर्स इंटू -1 मायनस ई इनवर्स. ई स्क्वेअर इंटू -1 मायनस ई स्क्वेअर ई इनवर्स इंटू 2 ट्वाइस ई इनवर्स. ओके. हा काय झाला आपला जो रिक्वायर्ड मॅट्रिक्स होता, एक्सपोनेन्शियल ऑफ ई, तो मॅट्रिक्स झाला.